नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या TS मित्र 03. तर तुमच्याकडे आज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आला आहे. तो आहे आपण परेलमध्ये जेवढे पण गणपती बाप्पाचे मंडप आहेत आणि आपले 2 वर्कशॉप आहेत. तुम्हाला जसं माहिती आहे, परेल वर्कशॉप आणि गणेशंकुल वर्कशॉप. आणि मंडप गणपती बाप्पाचे ते आहे परेलचा सम्राट, परेलचा महाराजा, परेलचा विघ्नहर्ता, परेलचा राजा आणि मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि चिंचपोकलीचा चिंतामणी. तुम्हाला सगळे गणपती बाप्पाचे मंडप अपडेट दाखवणार आहे आणि 2 वर्कशॉप पण अपडेट दाखवणार आहे. त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू तुम्ही राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. आपण आता आहे जस्ट परेलचा सम्राटच्या मंडपासमोरच आणि आज तारीख आहे 6 ऑगस्ट. तर आज तारीख आहे 6 ऑगस्ट. तर बाप्पाचं आगमन होणार आहे 10 ऑगस्टला. तर तुम्हाला काम दाखवतो परेल सम्राटचा कुठपर्यंत आला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी तेव्हा परेलचा सम्राटचा मंडप तेव्हा काम चालू तुम्ही बघू शकता इकडे. आणि आपण थोडा पुढे जाऊया आणि तुम्हाला त्यानंतर जातो मी परेलचा महाराजा आणि तिला पण अपडेट दाखवतो. पण होतो त्या साईडला आणि आता आलो इकडे. आपण आपला मित्र पण ब्लॉगिंग करतो आहे मानव. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण आलो आहे. आपण त्या साईडला होतो ना पहिलं, तर आपण आलो या साईडला आणि जिथे गणपती बाप्पाचा फेस असतो आणि एक समोर गणपती बाप्पा बसतात. तर 4 दिवस बाकी आहे बाप्पाच्या आगमनाला. तर खूप आतुरता बाप्पाचा आगमनचा ब्लॉग पण आपल्या चॅनलवरती येणार. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर नाही केला असेल तर. आणि मंडप तुम्ही बघू शकतात. आणि आता आपण जाऊया परेलचा महाराजाच्या इकडे आणि तुम्हाला तिकडे दाखवतो काय अपडेट आहे. तिकडची अपडेट तुम्हाला दाखवली. तर आता आपण आलो आहे परेलचा महाराजाच्या मंडपच्या इकडे आणि तुम्ही बघू शकतात स्किन कलरचा पडदा फुल बांधला आहे आणि अजूनपर्यंत काय अपडेट तर नाही आहे. म्हणजे इकडे काय टेबल वगैरे नाही लावला. आणि गणपती बाप्पाचं आगमन आहे 10 ऑगस्टला. तर सम्राट पण 10 ऑगस्ट आणि महाराजा पण 10 ऑगस्ट. तर बाप्पाचे आगमनचे व्हिडिओ तर नक्की येणार आपल्या चॅनलवरती. आणि 10 ऑगस्टला खूप मजा येणार आहे. तर व्लॉग तुम्ही आता आपण इथून जाऊया परेलचा विघ्नहर्ताला. बाप्पाचं आगमन झालं तर तिकडे जाऊन बघूया की केवढं काम झालं आहे बाप्पाचं मंडपाचं. आता इकडून जाऊया आपण परेलचा विघ्नहर्ता. मित्रांनो, परेलचा विघ्नहर्ता जिथे बसतो आपण तिकडे आतमध्ये जस्ट आलोच आहे. आणि आता आपण जाऊन पुढे बघूया की बाप्पाचं केवढं काम झालं, केवढा मंडप बनला आहे. आपण जस्ट गणपती बाप्पा मित्रांनो आता आपण जस्ट परेलचा गणपती बाप्पाच्या मंडपाच्या समोरच आहे आणि पूर्ण मंडप ढाकला आहे. बाप्पा आतमध्ये आहेत आणि आतमध्ये काम चालू असेल तर इकडे तुम्ही बघू शकता. इकडे काम तर झालंच आहे ऑलरेडी. फक्त पाठीक पडदा लावायचा आणि बाप्पा ज्या दिवशी 27 तारखेला बाप्पाचं हे पडदा ओपन करतील मला वाटते. आतमध्ये काम चालू आहे. तर आता आपण इकडून जाऊया डायरेक्ट पुढे परेल वर्कशॉपमध्ये. तर परेल वर्कशॉपचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. मला आपण 3 मंडप अपडेट दिले आहेत. पहिला होता तो परेलचा सम्राट, दुसरा होता परेलचा महाराजा, तिसरा होता परेलचा विघ्नहर्ता. आता आपण चाललोय परेल वर्कशॉपच्या बाहेर. आपण जस्ट आलोच आहे आणि परेल वर्कशॉपमध्ये तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पाच्या केवढे मूर्त्या बनल्या आहेत आणि केवढं काम आलंय. 10 ऑगस्टला गणपती बाप्पाचे आगमन महाआगमन आहे. 3 तारखेला मजा आला. मानवचा फर्स्ट ब्लॉग आलेला. मला कसं वाटलं 3 तारखेचं आगमन? मस्त होता. गर्दी खूप होती पण त्या पोलीस चौकीच्या गाडी पुढे गेल्यावर आम्ही पूर्ण जे चेपले ना ते धक्काबुक्की झाली ना, खूप धक्काबुक्की झाली. तर आता आपण आलो जस्ट परेल वर्कशॉपच्या बाहेर आणि 3 तारखेचा आगमनचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा आपला ब्लॉग. खूप धमाल मजा केली आम्ही लोकांनी. आणि आता 10 तारखेचा पण आगमनचा ब्लॉग येणार आहे. परेल वर्कशॉपच्या बाहेर बघा काय अपडेट आहे तिकडचा. आलेलो परेल वर्कशॉपच्या बाहेर आणि इकडे गर्दी बघू शकतो तुम्ही. 2 गणपती बाप्पाचे आगमन आहेत पण ते गणपती बाप्पा टाइम माहिती नाही आणि कुठच्या गणपती बाप्पा अजून माहिती नाही पडलाय. आणि आता आतमध्ये तर खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या रेडी झाल्या पण अलाउड नाही करता व्हिडिओ काढायला. तर 10 तारखेला तर खूप भारी आगमन होणार आहे बाप्पाचं. परेल वर्कशॉप मधून पण होणार आहे, गणेशंकुल मधून पण होणार आहे. तर आता 2 गणपती बाप्पाचे आगमन होणारच आहेत पण टाइम माहिती नाही आणि कुठच्या गणपती बाप्पा ते माहिती नाही पडतं आपल्याला. तर आपण ट्राय करू तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये नाव सांगायला तुम्हाला. तर डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा. जर मला नाव भेटलेच तर मी तुम्हाला सांगेन 2 गणपती बाप्पा कुठचे आहेत ते. आणि आता आपण जाऊया पुढेच. तर आज आपण जस्ट आलोय नरे पार्क मध्ये, म्हणजे जिकडे परेलचा राजा बसतो. आणि आज यावर्षी थीम आहे सर्वांची, ती आहे राम मंदिर. आणि इकडे तुम्ही बघू शकता काम तर चालू आहे बाप्पाचं मंडपचं आहे बघा. इकडे एवढासा मंडप बनला आणि इकडे वेल्डिंगचं काम चालू तुम्ही बघू शकता. इथून ते एवढा मोठा काहीतरी आहे ते नंतर आपल्याला माहिती पडेल जेव्हा ते एकदम प्रॉपर स्ट्रक्चर उभा होईल. आणि ते पण स्टीलचे रॉड सारखे बनवून ठेवलेत. तिकडे पण गोल्डन कलरचे साईडचे खंबे असतात ते रेडी आहे इकडे. आणि तुम्ही आता विचारणार परेल वर्कशॉपचं काय झालं. तर परेल वर्कशॉपमध्ये खूप सारे गणपती बाप्पा रेडी आहेत. कलर मारून पण झालेत, बाकी कलर मारचे बाकी आहेत. पण खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत. व्हिडिओ काढायला अलाउड करत नाही. तर तुम्हाला माहिती आहे ते काय रिझन आहे. तर म्हणून आम्ही व्हिडिओ नाही काढते. पण बाप्पाच्या मूर्त्या खूप सॉलिड आहेत आणि 2 बाप्पाचे नाव ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल नक्की. आणि आता आपण दाखवलं तुम्हाला इकडे थीम तर बनणार आहे राम मंदिरची. पण आता इकडे काम चालू म्हणून काही समजत नाही की कसं आणि म्हणजे एकदम प्रॉपर कसं बनणार ते माहिती नाही पडणार आपल्याला. ते नंतर जेव्हा पूर्ण बनेल तेव्हा माहिती पडणार.
आणि बाप्पाचं आगमन शायद मला वाटते 10 तारखेला मला वाटते बाप्पाचा तर मित्रांनो हा आणि बाप्पाचं आगमन आहे ते 17 ऑगस्टला आहे. म्हणजे चिंतामणी बाप्पाचं आगमन आणि परेलचा राजाचं आगमन एकत्र आहे. खूप भारी मजा येणार आहे. तो पण महाआगमन असणार आहे आणि फुल भारी मजा येणार आहे बाप्पाच्या आगमनाला. चिंतामणीचं पण आणि परेलचा राजा पण. तर आता आपण इथून जाऊया पुढे गणसंकुल वर्कशॉपमध्ये आणि तिकडचे तुम्हाला अपडेट दाखवतो. कनेक्ट राहा व्लॉगवरती. चला तर अयोध्या राम मंदिर बनणार असं परेलचा राजा इकडे बॅनर लावला बघा. परेलचा राजा नरे पार्क. तर बघा याचा फुल अशी थीम बनणार आहे बाप्पाच्या मंडपाची. तर आपण दर्शन करायला येऊ तुम्हाला मी फुल दाखवणार आहे. अयोध्या पुरा एक्सप्लोर करणार तुमच्यासाठी परेलचा राजाच्या इकडे. गणसंकुलच्या मेन गेटच्या बाहेर मोठे गणपती बाप्पा निघतात तिकडे बॅनर लागले आहेत बघा तुम्ही. परेलचा सम्राट आहे तो आहे 10 ऑगस्टला आणि हा आहे डोबीघाटचा राजा. तर बाप्पाचं आगमन आहे 17 ऑगस्टला आणि इकडे नाही त्या साईडला तुम्हाला त्या साईडला दाखवतो. तर मित्रांनो इकडे तारदेचा इच्छापूर्ती बाप्पाचा आगमन आहे तो आहे 17 ऑगस्टला. 17 ऑगस्टला 11 वाजता आणि इकडे आहे तारदेवचा विघ्नार्थ बाप्पाचं आगमन पण आहे 17 तारखेला. टायमिंग दिला नाही अजून आणि इकडे 11 वाजता दिलाय. आणि तिकडे आहे कुर्ल्याचा बाप्पा ते पण 15 ऑगस्टला आगमन आहे 10 वाजता. आणि तिकडे आहे चाळीचा सम्राट तो आगमन आहे दुपारी 12 वाजता. आणि इकडे लावला आहे बॅनर. हा इकडे बॅनर लावला तो आहे राजा मेरा भाईंदरचा. आणि इकडे एक लास्ट बॅनर लावलाय तो आहे मुंबईचा इच्छापूर्ती. तर बाप्पाचे आगमन खूप सारे आहेत आणि अजून पण तर बॅनर लावले पण नाहीत आणि अजून तर खूप गणपती बाप्पाचे आगमन आहेत. 10 तारखेला गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे 40च्या वरती बाप्पाचे आगमन आहेत. तर इकडून पण भेटणार तुम्हाला परिवर्षामध्ये पण आहे. तर खूप भारी मजा येणार बाप्पाच्या आगमनाला. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता आपण आतमध्ये वर्कशॉपमध्ये आणि तिकडचे तुम्हाला अपडेट देतो मी. आलोय तर मित्रांनो आता आपण जस्ट आलोय गणसंकुल वर्कशॉपच्या या गेटच्या बाहेर आणि इकडे तुम्ही बघता इकडे बॅनर इकडे पण लागले. 10 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन आहे. तर गणपतीचं नाव आहे धारावीचा श्रीपती आणि त्या साईडला गणपती बाप्पाचा बॅनर लागला 28 तारखेला आगमन आहे. पण बॅनरवरती नाव समजत नाही काय गणपती बाप्पाचं नाव आहे. आणि इकडे तुम्ही खाली लावलाय तो आहे कुलाब्याचा लंबोदर आणि त्या साईडला आहे तो नवी मुंबईचा राजा. आणि इकडे तर बॅनर नाही लावले आणि तिकडे म्हणजे 1 2 3 4 5 बॅनर लावलेत पण अर्धे नाव धाकलेत. या साईडला पण गणपती बाप्पाचा बॅनर आहे नाव माहिती नाही पण 10 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन आहे. तर इकडे तुम्हाला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये काय अपडेट आहेत तुम्हाला दाखवतो. आपण आतमध्ये जस्ट वर्कशॉपच्या आतमध्ये एंट्री मारली अमर आर्ट सिटी आहे. तुम्ही खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. ते बघा खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती आहे. फेटे वगैरे मस्त खूप सुंदर असे धोतर पण घातले बाप्पाला. आमच्या समोर श्री गणेश चित्रशाळा तुम्हाला दाखवलाय मी खूप वेळा दाखवलाय. आपल्या एकदा आतमध्ये यायचं पण आपण नंतर एकदा ब्लॉक आणला तेव्हा आपण आतमध्ये जाऊ. आता काम चालू आहे बाप्पाचं आणि इकडे मूर्ती बाप्पाचे बघू शकता असे ठेवले कलर माझ्या वाक्यात. आणि इकडे खूप सुंदर सुंदर घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता बघा समोरच. तुम्हाला दाखवतो थोडा झूम करून. खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आणि आतमध्ये पण खूप सारे आहेत. नेक्स्ट ब्लॉग येणार आहे ना अपडेटचा तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे. तर नेक्स्ट अपडेट ब्लॉग बघायला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाप्पाचे खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. अजून हा इकडे सार्थक आर्ट्स पण आहे तिकडे पण आपण जाऊया. आणि अजून पण खूप सारे आहेत. वेळे ब्रदर्सचे 3-4 वर्कशॉप आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे. ब्लॉग कंटिन्यू राहा. सार्थक आर्ट्सच्या बाहेर आलो आणि आपण इकडे खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या बॅलन्सिंग मूर्त्या तुम्ही बघू शकता बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आपण पहिला आलो तेव्हा अपडेट दिले आतमध्ये खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. ते पण आपल्या पहिला ब्लॉग मध्ये अपडेट दिलेलं आहे. हे पण खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या बघू शकतो तुम्ही बघा. खूप सुंदर असा फेटा लावलाय बाप्पाला घातलाय. आणि बाप्पाची मूर्ती डोटर पण ओरिजिनल आहे जी घातली बाप्पाला. आणि या साईडला बघू शकतो तुम्ही खूप सुंदर बाप्पाच्या मूर्ती आहेत. आता आपण जाऊया पुढच्या वर्कशॉपमध्ये आणि तुम्हाला दाखवतो मी. सार्थक आर्टच्या बाजूला श्रेया आर्ट्स करून आहे. बाप्पाचे खूप सुंदर असा स्टुडिओ आहे श्रेया आर्ट्स. आणि इकडे खूप सुंदर बाप्पाच्या मूर्ती आहे बघा. समोर बाप्पाची मूर्ती आहे खूप सुंदर अशी आहे. आणि या साईडला पण आहे तेव्हा टिक्का जय मला खूप भारी वाटतं बाप्पाचे बघा. खूप सुंदर वाटतं. आणि या साईडला बाप्पा आहे. या साईडला पण खूप सुंदर लालबागचा राजा आहे बाप्पाचा मूर्ती आहे. आणि बाप्पाला डायमंड वर्क खूप भारी असं केलंय डायमंड वर्क. आणि खालून बाप्पाच्या मूर्ती आहेत.
या साईडला पण आहे बघा, खूप सुंदर सुंदर असे बाप्पाच्या मूर्त्या आहेत. आता आपण जाऊया पुढच्या वेळे मध्ये आणि तिकडे तुम्हाला दाखवतो की खूप सुंदर सुंदर असे बाप्पाच्या मूर्त्या आहेत. हे बघा, ही बाप्पाची मूर्ती बघा, खूप सुंदर अशी धोतर घातली नाही पण कलर मारले पण खूप भारी वाटतंय आणि खूपच भारी बाप्पाचा मूर्ती बनवली. या साईडला पाटी सिंह आहे आणि या साईडला बघू तुम्ही शेष नागवर बाप्पाची मूर्ती आहे, ते तुम्हाला पहिला पण दाखवलेलं. आणि इकडे गरुडावर बाप्पाची मूर्ती असते बघा, खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे समोरच बघू शकतात. खूप सुंदर सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. चार साईडला पण आहे गरुडावर. आपण पहिला पण आलेलो आणि खूप वेळा अपडेट दिलाय एक वर्कशॉपचं. जाऊया आता आपण पुढे. आहे साई गणेश चित्रशाळा आणि ही बाप्पाची एकच मूर्ती मला आवडली. तर ही कोळीच्या लुक मध्ये खाली खेकडा आहे आणि त्यावरती बाप्पा बसलाय बघा, दाखवते बघा. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे आणि डायमंड वर्क पण केलाय हाताला नाकाला प्लस पायात पण असं, म्हणजे फुल डायमंड वर्क मध्ये बाप्पाची मूर्ती खूप सुंदर वाटते. या साईडला पण आहे खूप सुंदर सुंदर बघा, ही गणपती बाप्पाची मूर्ती बघा, खूप सुंदर अशी आहे. डायमंड वर्क तर खूपच आहे म्हणजे बाप्पाच्या यामध्ये बघा, पुरा पेटायला पुरा डायमंड वर्क, कानाला डायमंड वर्क, हाताला दोन्ही हाताला बघा, जे बनवलंय ना गळ्यात घातलंय ते पण फुल डायमंड वर्क. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती डायमंड वर्क केलंय. तर आता आपण इथून जाऊया पुढे. तर आता आपण निघालो जस्ट गणेश बाहेर आणि आपण चाललो आता मुंबईचा राजा गणेश गल्लीवर चाललोय. तर तुम्हाला दाखवलं आपण होतो आपण गणेश वर्कशॉप मध्ये. तर तिकडे खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत. मोठ्या बाप्पाच्या मूर्त्या रेडी झाल्यात, एक दोन बाप्पाची मूर्ती रेडी आहे. खूप सुंदर वाटतंय. मी थंबनेलवरती फोटो लावला, तुम्ही बघितला असणार. आणि घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या खूप सुंदर सुंदर बॅलन्सिंग मूर्त्या आहे, खूप भारी आहे. नक्की तुम्ही एकदा येऊन चेक करा, नक्की एकदा व्हिजिट करा गणेश वर्कशॉप मध्ये, खूप भारी. आणि परी वर्कशॉप मध्ये पण व्हिजिट करा. आता आपण जस्ट लालबाग गणेश गल्लीच्या बाहेरच आहे आपण आणि आता चाललोच आहे बाहेर. काम तर आपल्याला दिसतं, थोडा बांबू वगैरे बांधले आहेत. आतमध्ये जाऊन बघूया आपण, तेवढं काम झालंय. आणि तिकडे बनणार आहे मला खूप सुंदर असा थीम तुम्हाला पुढे सांगतो, तुम्हाला माहिती आहे सांगतो मी, जाऊ तुम्हाला पुढे काय थीम. गल्ली आपण एंट्री मध्ये असं वरती वरती तुम्ही पत्रे लावले आहेत, म्हणजे इकडून पब्लिकला चालायला वगैरे आतमध्ये बाहेर जायला एंट्री असतात. तर इकडे पत्रे वगैरे लावतात, काम चालू बघा. बांबू बघा, या साईडला बांबू आहे, या साईडला बांबू आहे. आणि आता आपण पुढे जाऊन बघूया की केवढा बाप्पाचा मंडपचं काम झालंय. मुंबईचा राजा इकडे बनतं एकदम एक्झॅक्ट समोरच. आणि इकडे काम बघू शकतो, खूप लवकरच धुमधामध्ये काम चालू आहे. आणि इकडे बनणार आहे रामेश्वर मंदिर. तर खूप सुंदर असं बघायला आपल्याला भेटणार रामेश्वर मंदिर. जेव्हा आपण दर्शनाला येतो तुम्हाला दाखवणार, पूर्ण आपण मंडप एक्सप्लोर करू दर्शनाला येणार तेव्हा. आणि इकडे बाप्पाची मूर्ती बनते, आपण जाऊया तिकडे पुढे थोडा. आणि इकडे बघू शकतो बघा, काम तर खूप जोरात चालू आहे. तिकडे तुम्हाला दाखवलं पत्रे बांधव होते. आणि इकडे थीमचा काम चालू आहे, खूप सुंदर असा थीम असणार या वर्षीचा बाप्पाचा. इकडे लाकडं वगैरे लावलेत, म्हणजे केवढा उंच लाकडं लावलेत. तर वरती काय माहिती काय असेल, बघूया आपण. आपल्याला जेव्हा पूर्ण थीम रेडी होईल तेव्हा माहितीच पडणार आपल्याला. आणि खूप साऱ्या ब्लॉगर लोकांच्या युट्यूब चॅनलवरती येणारच की एकदम प्रॉपर थीम बनला. आणि आपण पण एकदा नक्की व्हिजिट करू, जेव्हा पूर्ण थीम बनेल ना तेव्हा तुम्हाला एकदा अपडेट द्यायला नक्की ट्राय करीन मी तुम्हाला. आपण जाऊया थोडं आता पुढे तिकडे आणि बघा की बाप्पाची मूर्तीच आपल्याला भेटणार नाही, पण पुढे काय थोडा असेल काम चालू तर तुम्हाला मी दाखवतो तिकडे. आणि त्या साईडला बघा खूप सारे लोक जमा आहेत, या साईडला लोक काम करतात, वेल्डिंग वगैरे सगळं चालूच आहे इकडे. आणि लाकडं बिकडं फुल भारीपैकी असं इथे लावले आहेत, बघू शकता तुम्ही. गणेश गल्लीमध्ये मुंबईचा राजा खूप सुंदर असं थीम लवकर रेडी होणार आहे बाप्पाचा. फर्स्ट लुक पण लवकर देणार आहे आणि आपल्या चॅनलवरती तो ब्लॉग पण येणार आहे फर्स्ट लुकचा. मी ट्राय करीन यायला आणि बाप्पाचा फर्स्ट लुक तुम्हाला आपल्या या चॅनलवर दाखवायला. तर आता आपण चालू मुंबईचा राजा, आता आपण चाललोय लालबागचा राजा आणि बाप्पाचा तुम्हाला अपडेट देतो की काय आणि यावर्षी काय थीम आहे आणि केवढं काम आलंय, मंडपचं काम झालंय. आणि पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, तुम्ही सगळं तुम्हाला माहिती पडणार आपल्या ब्लॉग मध्ये कसा असणार आहे हा ब्लॉग. 2 गणपतीचे मंडप अपडेट बाकी आहे तुम्हाला अजून, लालबागचा राजा आणि चिंचपुणे चिंतामणी. तर आपण पोहोचलोय लालबागच्या राजा बाहेर, गेटच्या बाहेरच जस्ट. आणि बघूया काय थीम असणार आहे बाप्पाचं, समोर दिसलं आहे, दाखवतो. तर लालबागच्या गेटच्या समोर आपण आहेत, खूप सुंदर अशी थीम माहिती नाही पडलं पण असा मंदिरसारखा एक लुक येणार आहे. या साईडला पण मंदिरसारखा लुक आहे, वरती बघू शकतो तुम्ही. मंदिरसारखा म्हणलं तर शायद मंदिरसारखा लुक येणार आहे. ते कम्प्लीट झालं माहिती पडलं आपल्याला. काम तर खूप जोरात चालू आहे इथे बघा, इथून काम फटाफट चालू आहे. खूप सारे माणसं तिकडे पण आहे, इकडे पण आहे, या साईडला पण आहेत किंवा वरती पण एकदम वरती माणसं काम करतात. तर खूप लवकरच हा गणपती बाप्पाचा मंडप पण बनणार आहे लालबागचा राजाचा. आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला अपडेट देतो की काय आणि कसं काय. या गल्लीतून गणपती बाप्पा निघतो तर
या गल्लीतून गणपती बाप्पा निघतात तर खूप एकदम कठीण सारे असं वाटतं, कारण का गल्ली तर खूप छोटी वाटते, पण बाप्पाचं विसर्जनच्या टायमाला इथून बाप्पा निघतात. तर एकदा इथून पण आपण ब्लॉक करणार आहे या साईडनं, आपण या साईडनं एकदा ट्राय करणार आहे बाप्पाचं. जेव्हा बाहेर जातात तेव्हा इकडे स्मोक लागतात तेव्हा आपण ट्राय करणार आहे. एक ना एक ब्लॉग मध्ये आपण आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटणार आहे. आपण विसर्जन टायमाला दाखवणार आहे. आपण जाऊया आता आतमध्ये आणि आतमधला अपडेट दाखवतो तुम्हाला. कुठपर्यंत मंडप बनलाय बाप्पाचं. समोर तिकडे दिसतो तुम्हाला हे वॉकिंग स्पेस आहे या पाठीस. तर आता इथून बघूया समोर बाप्पाच्या इथे जाऊया आणि मंडपचं केवढं काम झालं दाखवतो तुम्हाला मी. तर आता आपण जसं आतमध्ये येतो त्या आणि इकडे बघू शकतो तुम्ही हे काम इथे सगळे लाईन लागते बाप्पाची दर्शनासाठी. आणि इकडे जसं की आपण आतमध्ये चाललोय तर गल्ली तर एवढी छोटी आहे ना की कठीण असं वाटतं. बाप्पा कसे येत असतील बाप्पाची विसर्जनला निघतात तर कसे येत असतील ते माहिती नाही, पण आपण एकदा एक्सपिरियन्स करायचा आपल्याला. आणि समोर बंद आहे कारण का इकडे आपण 2023 मध्ये बाप्पाचा फर्स्ट लूक तेव्हा आपण इकडे कुठेतरी चढलेलो आणि तुम्हाला दाखवलेला. यावर्षी पण फर्स्ट लूक असेल तेव्हा मी नक्की येईन आणि तुम्हाला मी दाखवीन बाप्पाचा फर्स्ट लूक. तर इकडे पूर्ण बॅनर लावला आणि आपण लेफ्ट राईट मारूया कुठेतरी आणि माहिती पडेल की केवढा मंडपचा वर्क झालाय. तर आतमध्ये असं तुम्ही बघू शकता काम चालू आहे बाप्पाची. इकडे मूर्ती बनते बाप्पाची आणि इकडे वरती खाली काम चालू आहे. शायद मी चुकलं असेल तर मला माफ करा, पण मला वाटते वरनं सगळे लोक दर्शनासाठी बाप्पाच्या येतात आणि वरनं जातात. नंतर आता आपण लहानबाग मध्ये आपण दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. काम तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं बाप्पाच्या थीमच्या आतमधलं पण काम चालू आहे. ते तुम्ही बघू शकता बघा इकडे असं काहीतरी ठेवलं आहे ते डिझाईन करून, पण समजत नाही की काय थीम असणार आहे. बघा इकडे या साईडला गोल गोल ठेवला, या साईडला पण गोल गोल सगळं ठेवलंय, पण थीम एवढं मला माहित नाही काय असणार आहे. आणि जे वॉकिंग स्पेस आहे ना, वॉकिंग स्पेसचं काम झालं या साईडचं फक्त बाकी वॉकिंग स्पेसचं. आणि इकडे काम तर खूप जोरात चालू आहे, खूप फटाफट काम चालू आहे. आणि इकडे दहंडीचं पण पोस्टर लागलाय लालबागचं, खूप सुंदर असा. इकडे वॉकिंग स्पेस एसी बोललेले पण एसी तर दिसत नाही, पण इकडे फॅन तर खूप दिसत. इकडे त्या साईडला पण लावलंय ऍडजस्ट फॅन सारखे एकदम मोठे फॅन असतात ना ते एकदम वरती लावतो बघतो बघा त्या साईडला. आणि इथे वरती फॅन लावलेत. एसीचा मला वाटतं सिस्टम आतमध्ये असेल, पण तुम्हाला माहिती असेल की एसीचा सिस्टम झालेला. आता आपल्याला माहित नाही की कुठे आहे, नंतर माहिती पडेल. तर त्या साईडला पण फॅन लावले ऍडजस्ट फॅन आणि इकडे मोठे मोठे फॅन लावलेत. तर इकडचं आजचा अपडेट लालबागच्या राज्य एवढंच. काम तर खूप धुमधाम चालू आहे बघा. पूर्ण असं मैदान पुरा काम नाही चालू आहे आणि आपला भाव पण इकडे ब्लॉगिंग करतोय फुल भारी पैकी. तर आपण जाऊया इथं चिंचपोळी चिंतामणी आणि तिकडे बघूया की काय अपडेट आहे चिंचपोळी चिंतामणीचा. दाखवला मी लालबागच्या राजा मंडप अपडेट दाखवला. खूप सुंदर असं काम चालू आहे, एकदम पटापट काम चालू आहे. आणि आता आपण आलो चिंचपोळी चिंतामणीच्या मंडपाच्या इकडे. 17 तारखेला आगमन आहे बाप्पाचा 17 ऑगस्टला. तर बघा ते कुठपर्यंत काम आलंय. आपण आता खाली उतरलो सिटीच्या इथे, आपण जाऊया आणि बघा कुठपर्यंत बाप्पाच्या मंडपचं काम चालू झालंय. पाहू शकतो समोर आपला चिंचपोळी चिंतामणीचा मंडप आहे आणि आपण इकडे जातो समोरच. तर एवढा काम तर चालू झालं नाही, फक्त पत्रा वगैरे लावलाय आणि समोर स्टेज बांधलाय. तर स्टेज वगैरे जाऊन तुम्हाला समोर दाखवतो. चिंतामणीच्या इकडे आपण आज चालू आहे मंडपाच्या इकडे. इकडे काम तर जोरात चालू आहे. इकडे सगळे लाकडं वगैरे ठोकतो देतात आणि वरती पण काम चालू बघू शकतो तुम्ही. तर थीम असणार ती आपल्याला नंतर माहितीच पडणार जेव्हा पूर्ण रेडी होणार तेव्हा मंडप. आणि बाप्पाचं आगमन आहे 17 ऑगस्टला. तर आपण सर्व ते ब्लॉग येणारच आहे. आता आपण आलो आहे काळा चौकीमध्ये आणि काळा चौकीमध्ये बाप्पाचं तुम्हाला नाव घ्यायला विसरलो, बाप्पाचा अपडेट द्यायला विसरलो. आणि आम्ही येते तर आम्हाला दिसला इकडे काम चालू होतं. तर मानव मला बोला की काय काम चालू, तुम्ही बोललो काळा चौकीचा महागणपती. तर आम्ही लोक आता इथे आलो आणि तुम्हाला पहिले सांगितलेलं नाही की काळा चौकीचा महागणपतीचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता आपण अपडेट देतो तुम्हाला मी. बाप्पाची मूर्ती तर आली आहे 3 तारखेला. आतमध्ये जाऊन बघा केवढं काम झालंय बाप्पाचं. आता 3 तारीख झालं, 7 तारीख आज. आतमध्ये जाऊन बघा की केवढं काम झालंय बाप्पाचं मंडपचं काम. तर आपण रॉंग साईडच्या गल्लीत आलेलो. ह्याच्या अजून एक पहिला गल्ली आणि त्या गल्लीच आलेलो. आणि मेन गल्ली तर ही आहे बाप्पाची आगमनाची, जिथून बाप्पा येतात ना. आणि बघा खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे, तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पण दिसली असेल. आणि खूप आम्ही लोकांनी दहंडीच्या लागते ना बाप्पासमोर त्या टाईम लोकांनी खूप प्रयत्न केला, पण माहिती पडलं तिकडे दहंडी लागली नाही आणि दुसऱ्या साईडला लागली बाप्पाची मूर्ती. तुम्ही बघू शकता. आणि इकडे काम तर 3 तारखेला बाप्पाचं आगमन झालं, तारीख आहे 7 तारीख. आणि इकडे काम बघू शकतो तुम्ही बघा केवढा फटाफट काम झालं आहे. म्हणजे इकडे अजून बाप्पाची मूर्ती पाठी जाणार आणि डेकोरेशनचं काम तर तुम्ही बघू शकता बघा खूप फटाफट असं काम झालं. आता काम बंद आहे, पण बघा इकडे खाली पण स्टेजसारखं लावलं आहे. बाप्पाची मूर्ती अशी आली आणि अशी एकदम पाठी गेली आणि बघा खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती वाटते. आणि इकडे काम तर झालंच आहे, अजून थोडं काम बाकी आहे बाप्पाच्या मंडपाचा आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. आता आपण जाऊया बाहेरच. मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
आज आपण टोटल 8 मंडप अपडेट. मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आज आपण टोटल 8 मंडपचे अपडेट दिले तुम्हाला आणि 2 वर्कशॉपचे अपडेट दिलेत. तर वर्कशॉपच्या अपडेटमध्ये बाप्पा दाखवले तुम्हाला, पण मोठे गणपती बाप्पा दाखवले कारण ते अलाउड नाही करते तिकडे, तर तुम्हाला माहिती आहे काय रिझन आहे. आणि अपडेट तर आपण मंडपाचे दिले, 8 गणपती बाप्पा अपडेट दिले. खूप सुंदर वाटलं मला. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आजचा व्लॉग. आणि दुसरा व्लॉग कुठचा पाहिजे, धारावीचा पाहिजे की तुम्हाला खेतवाडीचा पाहिजे, नक्की कमेंट करून सांगा. जिकडे तुमचे कमेंट धारावी या खेतवाडीचा जे कमेंट जास्त असेल ना, धारावीचा मंडप अपडेट या खेतवाडीचा मंडप अपडेट, तिकडे तुम्हाला नेक्स्ट व्लॉग तोच येणार आहे. तर नेक्स्ट व्लॉग म्हणजे 10 तारखेनंतर तुम्हाला व्लॉग भेटणार आहे, तर तोच भेटणार आहे. तर नक्की कमेंट करून सांगा. आणि म्हणजे कमेंट नाही केलं गणपती बाप्पा मोरया तर कमेंट केला विसरू नका. आणि भेटूया एक न्यू व्लॉग. तर बाय.